नमस्कार, नादीप्स किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत। लवकरच होळी येत आहे आणि होळी म्हटलं की सर्वात आधी आठवते ती पुरणपोळी। पुरणपोळी म्हटलं की कटाची आमटी आली। पुरणपोळीच्या जेवणामध्ये ही कटाची आमटी बाजी मारून जाते। एकदा काही आमटी जमली की जेवण अप्रतिम झालं असं समजलं जातं। पण बऱ्याचदा ही कटाची आमटी घट्ट किंवा पातळ होते, मसाल्यांचं योग्य प्रमाण जमत नाही। म्हणूनच परफेक्ट कटाच्या आमटीसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नादीप्स किचनला सबस्क्राइब करा। सर्वप्रथम आमटीसाठी लागणारं वाटणाचं साहित्य बघूया। इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलं आहे, तसेच 2 मीडियम साईजचे कांदे उभे पातळ चिरून घेतले आहेत। इथे मी 2 चमचे धने घेतले आहेत, 1 चमचा मी खसखस घेतली आहे, तसेच छोट्या तुकड्यांमध्ये दालचिनीची 1 काडी घेतली आहे, 4 ते 5 लवंगा, 4 ते 5 मिरे, लसणच्या 7 ते 8 पाकळ्या आणि 2 इंच आलं, सोबतच एक छोटासा पुरणाचा गोळा। हा साखर न घातलेला पुरणाचा गोळा आहे। तुम्ही याऐवजी शिजवलेली पुरणाची डाळ सुद्धा वापरू शकता। वाटणाच्या साहित्याची यादी मी स्क्रीनवर दिली आहे, तिथे जाऊन तुम्ही ती नोट डाऊन करू शकता। याच सोबत आपण येळवणी घेतला आहे। या आमटीला येळवण्याची आमटी सुद्धा म्हटलं जातं। पुरणाची डाळ शिजवल्यानंतर त्या डाळीमध्ये जे शिल्लक पाणी असतं त्याला येळवणी म्हणतात। जर तुम्ही शिजवलेल्या डाळीतून येळवणी कमी निघलं असेल तर तुम्ही शिजवलेली डाळ थोडी जास्त वाटणासोबत वाटू शकता। इथे आपण वाटण्यासाठी मसाला भाजून घेऊया। त्यासाठी गॅसवर तवा गरम करायला ठेवून त्यामध्ये धने, खसखस, दालचिनी आणि यासोबत 3 ते 4 लवंगा आणि 3 ते 4 मिरे आपण टाकत आहोत। हे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। याचा हलकासा रंग आपल्याला चेंज करायचा आहे। हा लोखंडी तवा असल्यामुळे थोडासा गॅस कमी करून आपण हा मसाला भाजत आहोत। मसाला भाजताना गॅसची फ्लेम कमी ठेवा, जेणेकरून मसाला करपणार नाही। आता व्यवस्थित हे भाजून झालं आहे, आपण हे साईडला काढून घेऊया। याच तव्यावर आपण आता कांदा भाजूया। कांदा सुद्धा आपल्याला व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचा आहे। कांदा भाजताना गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे। हा कांदा बऱ्याच ठिकाणी चुलीमध्ये भाजला जातो, पण जर तशी सुविधा नसेल तर आपण तव्यावर व्यवस्थित परतून घेऊ शकतो। हा कांदा सुद्धा आपण साईडला काढून घेऊया। आता त्याच तव्यावर आपण खोबरं भाजून घेऊया। इथे आपण खोबऱ्याचा किस केला आहे। हा किस पटकन भाजतो, त्यामुळे गॅसची फ्लेम इथेही कमी ठेवायची। जर आपण मसाले जास्त प्रमाणात भाजले तर आमटीची चव बदलू शकते, त्यामुळे योग्य ती काळजी घ्यायची। आता खोबरं आपलं व्यवस्थित भाजून झालं आहे, ते पण आपण साईडला काढूया। आणि जो आपला पुरणाचा गोळा आहे तो आपण 2 मिनिटं गरम तव्यावर असाच ठेवूया। इथे मी गॅस बंद केला आहे। पुरणाचा गोळा सुद्धा थोडासा गरम झाला की आपण काढून घेत आहोत। हा मसाला चांगल्या प्रकारे थंड झाला की त्यामध्ये लसण आणि आले घालूया। सोबतच आपण जी कोथिंबीर घेतली होती ती कोथिंबीर सुद्धा यामध्ये टाकूया। आता हा मसाला आपण मिक्सर जार मध्ये टाकून 2 ते 3 बॅच मध्ये व्यवस्थित वाटून घेऊया। सुरुवातीला मसाला वाटताना त्यामध्ये पाणी टाकायचं नाही, सुरुवातीला एकदा मसाला वाटून घ्यायचा। तुम्ही इथे पाहू शकता आपण पाणी न टाकता हलकासा हा वाटून घेतला आहे। आता यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून पुन्हा याची बारीक पेस्ट करायची आहे। पाणी टाकून पुन्हा एकदा आपण हे वाटून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे व्यवस्थित वाटण वाटलं गेलं आहे। हे वाटण आपण बाउल मध्ये काढून घेऊन राहिलेलं सगळं वाटण याच पद्धतीने वाटून घेऊया। तर इथे आमटीसाठी लागणारं वाटण तयार आहे। आपण लगेच आता फोडणीची तयारी करूया। त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवून त्यामध्ये मी 6 पळ्या तेल टाकत आहे। या आमटीसाठी आपल्याला थोडं जास्तच तेल लागतं आणि आधीही मसाला भाजताना आपण तेल वापरलेलं नाही। आता तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे, मोहरी, आलं लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता टाकूया। आपल्याला हे सर्व साहित्य तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आलं लसूण चांगलं परतलं की यामध्ये टाकूया पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद। आता यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा लाल मिरच पावडर टाकत आहे। तिखटाचं प्रमाण तुम्ही थोडंफार कमी जास्त करू शकता। सोबतच 1 चमचा मी गरम मसाला टाकत आहे। या ठिकाणी तुम्ही काळा मसाला किंवा एसर मसाला टाकला तरी चालेल। आता आपण तयार केलेलं वाटण यामध्ये टाकूया। तयार केलेल्या वाटणापैकी 1 ते 1.5 चमचा वाटण मी फक्त बाकी ठेवलं आहे, बाकी सगळं वाटण मी यामध्ये टाकलं आहे। तुम्हाला आमटी घट्ट किंवा पातळ जशी हवी त्यानुसार त्यामध्ये वाटण टाका। हे वाटण तुम्ही इतर भाज्यांना सुद्धा वापरू शकता। वाटण तेलामध्ये आता चांगलं परतून घेऊया। वाटणाला मस्तपैकी तेल सुटलं पाहिजे इथपर्यंत आपल्याला त्या तेलामध्ये छानसं परतून घ्यायचं आहे। आमटीची चव ही वाटणावर असते, तुम्ही वाटण कसं भाजलं ते कसं परतलं हे महत्त्वाचं असतं। आता यामध्ये मी येळवणी टाकत आहे। छोट्या वाटीने जर मोजलं तर हे 4 वाट्या येळवणी असेल। एवढ्या येळवणीमध्ये आणि वाटणामध्ये 6 ते 7 जणांना पुरेशी अशी आमटी बनते। आमटीमध्ये येळवणी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम हाय करा आणि 2 ते 3 मिनिटं आमटी व्यवस्थित ढवळून घ्या। आता तुम्हाला जेवढे लागेल तेवढे यामध्ये तुम्ही पाणी ऍड करू शकता।
पाणी टाकल्यावर पुन्हा एकदा आपण हे व्यवस्थित हलवून घेऊया। आता इथे आपण या स्टेपला टाकूया चवीनुसार मीठ। आता आमटीला गोड आंबट चव येण्यासाठी मी इथे अर्धा चमचा गूळ किंवा गुळाचा एक छोटासा खडा आणि 2 चमचे मी चिंचाचा कोळ टाकत आहे। चिंच गुळामुळे गोड आंबट चवीची मस्त अशी आमटी लागते। फोडणीसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची यादी स्क्रीनवर दिली आहे। या आमटीला आपल्याला आता चांगल्यापैकी कढ येऊन द्यायचा आहे। ही आमटी आपल्याला गॅसवर 15 ते 20 मिनिटं चांगली उकळून घ्यायची आहे। सुरुवातीला 5 मिनिटं आपण ही आमटी उकळूया आणि पुन्हा एकदा चेक करून बघूया। 5 मिनिटांनंतर पुन्हा एकदा आमटी आपण व्यवस्थित ढवळून घेऊया। ही आमटी तुम्हाला सतत अधूनमधून हलवत राहायची आहे, जेणेकरून आमटी एकसंध बनेल आणि त्यामध्ये मसाला व्यवस्थित शिजेल। आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून आपण ही आमटी 10 मिनिटं कमी गॅसवर शिजवणार आहोत। गॅसची फ्लेम अगदीच कमी करायची आहे। तुम्ही ते पाहू शकता, आमटीला अशी मस्त अशी तरी आली आहे। ही आमटी एकदम झणझणीत अशी झाली आहे आणि वास सुद्धा एकदम मस्त येत आहे। इथे कमी गॅसवरच आपण ही आमटी 10 मिनिटं कढवली आहे। आता आपण गॅस बंद करूया। गॅस बंद केल्यानंतर 5 ते 7 मिनिटांनी आमटीवर मस्त अशी तरी येते। तर इथे आपली झणझणीत अशी चवदार कटाची आमटी तयार आहे। ही आमटी पुरणपोळी सोबत अप्रतिम लागते, सोबतच भातासोबत सुद्धा खूप छान लागते। 2-3 गोष्टीचं लक्ष ठेवलं की आमटी मस्त होते। एकतर मसाला चांगला भाजा, तो चांगला परता आणि त्यानंतर आमटी बऱ्याच वेळ चांगली कढू द्या। या 3 गोष्टीवर तुम्ही लक्ष दिलं की आमटी भारीच होणार। तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की करून बघा। रेसिपी कशी झाली कमेंट्स करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपी सोबत। धन्यवाद।